शालेय अभ्यासक्रमात मुलींसाठी आत्मसंरक्षण पाठांचा समावेश करावा, ज्यामुळे मुलींच्या छेडछाडीच्या आणि विनयभंगाच्या घटना कमी होतील. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेची निवेदनातून मागणी. शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून आर्थिक निधी देत आहे. मात्र शासनाला आधी महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करणं आवश्यक असून त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मुलींसाठी आत्मसंरक्षणाच्या पाठांचा समावेश करावा, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे. समितीचे तालुकाध्यक्ष अविनाश ताशीलदार यांनी तहसीलदार कार्यालयात हे निवेदन दिलंय. निवेदनात म्हटलंय की मुलींना शालेय जीवनात स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्यास त्यांच्या छेडछाडी तसंच विनयभंगाच्या घटना आपोआप कमी होतील. त्यामुळे शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणात्मक धड्यांचा समावेश असावा आणि हे शिक्षण सर्वांसाठी सक्तीचं करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक दमदार पाऊल पुढे पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अप्पाजी कांबळे आणि तालुका अध्यक्ष अविनाश ताशीलदार यावेळी उपस्थित होते.